पडद्यावरती आपण प्रेमाचे अनेक रंग पाहिलेले आहेत, पण होळीच्या निमित्तानं आणखीन एक वेगळाच रंग आपल्याला बघायला मिळणार आहे. चाळीत राहणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात पडली टॉवर मध्ये राहणारी मुलगी. बघूयात मग पप्पी भाईची ही आगळी वेगळी लव्ह स्टोरी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात तरंगी फॅमिली मधून मंगेश देसाई आणि शर्मिष्ठा राव. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे, आज मैं ऊपर. अरे पप्प्या आलाच नाहीये अजून इथे. तरी मी त्याला कितीदा सांगितलेलंय की तू साल सोड आणि टॉवर मध्ये राहायला ये म्हणून. मेरी क्रिसमस पे तू नहीं शायद, मैं तेरा इंतजार करता हूँ. मैं तुझे तब भी प्यार करता था, मैं तुझे अब भी प्यार करता हूँ. मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस. अरे काय यार ऍटम, मागच्या क्रिसमस नंतर तू दिसलीच नाही चाळीमध्ये. अरे कशी दिसणार, कारण त्याच क्रिसमस नंतर मी झाले टॉवर मध्ये शिफ्ट, कारण तिथे आहे वर खाली होणारी लिफ्ट. अरे कमाल आहे यार. त्याच्यानंतर खानविलकर चाळीमध्ये क्रिसमसचा सेलिब्रेशनच नाही झाला ना. कसा होणार, कारण माझे बाबा सुद्धा शिफ्ट झाले ना तिकडे. मग स्पॉन्सरर कोण? करेक्ट आहे ना राव, करेक्ट आहे ना. म्हणजे तुझा बाप म्हणजे आपल्या अख्ख्या चाळीचा आधार खांबा होता ना, आधार स्तंभ होता ना. म्हणजे कसं अशी सगळी श्रीमंत माणसं आपल्या चाळीमधून गळून गेली तर आपल्या चाळीची चाळण नाही का होणार. मग तुला चाळण का ते, मग तू ये म्हणा चाळीमध्ये राहायला. घे ना चटकन. आपण ही चाळ सोडू शकत नाही. सगळी पब्लिक जरी चाळ सोडून गेले ना तरी सुद्धा आपण चाळीमध्येच राहणार. पण तू इथे एकटा राहशील ना. त्याला काय होतंय, राहणार आपण एकटा. तुला माहितीये माझा आजा जे लोक चाळी सोडून जायचं का नाही त्याला काय बोलायचा, हे काय 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 याला आईच्या चाळीत. मग आपण पण सोडणार नाही चाळ. अरे पण असं काय करतोयस, म्हणजे तुझं चाळीवर एवढं प्रेम काय? अरे प्रेम राहणारच ना. आपल्या जन्मामध्ये अख्ख्या चाळीचा हात आहे. वाव. जेव्हा आपण रोडने चालतो का नाही तेव्हा सगळी पब्लिक बोलती काय, चाल का बच्चा. क्या बात है. उभा नाही काय. पण आता पुढे झालं तुझं चाळीचं पुराण. तसा नाही, ही आपली चाळ आहे का नाही. ही चाळ म्हणजे तुमच्या टावर मध्ये एकदम रिस्क असते, एकदम रिस्क असते तुमच्या टावर मध्ये. चाळीमध्ये तशी रिस्क नाही. काय तुला माहिती आहे, तुला माहिती आहे तो ट्विन्स टावर कसा पडला. कसा? अरे तुला नाही माहित, तो ट्विन्स टावर आहे ना त्याची वरची रूम, त्या वरच्या रूम मधली मोरी होती लीक. मोरी लीक? हा, खालच्या खोलीच्या भिताडामध्ये आली वल, मधल्या मोरीमध्ये लीक, खालची भिताडामध्ये वल. मोरी लीक खाली वल, मोरी लीक खाली वल, मोरी लीक आता बोल. सगळा टावर चाळा खाली आला. बघ का. पण मी वाचलं होतं की 2 विमानं त्या टॉवरला धडकली आणि त्यामुळे ते टॉवर कोसळले. अरे असा काय नाही, हे मीडियावाले हाय ना आपल्याला समजांना चुंब्या बनवतात. असा काय नाही, असा काय नाही. रियालिटी फॅक्ट काय आहे माहिती आहे काय? जेव्हा तिकडनं तो टॉवर कोसळत होता ना, इकडनं विमान चालला होता मिस्टर बीनचा. ओसामा बीनचं. हा, ओसामा बीनचा. ओसामा बीनचा. काय झालं, त्या ओसामा बीनला दिसला टॉवर कोसळतोय. त्यांनी खाली मिरर केला, बाहेर पाहिला आणि त्याचा अंदाज चुकला आणि तो धार जाऊन धडकला. अरे आपण टॉवर खाली उभा होतो. तू कसं नाही मेलास? अरे जोवर टॉवर होता टॉवर मी तिथं उभा होतो. म्हणून मला तू ना खूप आवडतोस. किती हुशार आहेस तू. पण ना टॉवर म्हणजे जरा डेंजर आहे. नाही डेंजर म्हणजे लई डेंजर. हो, चाळ लई डेंजर नसती, टॉवर लई डेंजर असते. त्यामुळे चाळीमध्ये राहणं सगळ्यात सेफ्टी. हो पप्पी. क्रियेविनं वाचाळता व्यर्थ आहे, चटकन घेऊन टाक. हे पप्पीच्या टायमालाच फोन वाजला. हॅलो, बोल बंटी. कालतो खरं
चालतं. ओके ओके ओके. हे काय झालं काय झालं पहिला गुड न्यूज आहे. अय्यो इसो मला गुड न्यूज. पहिल्या चाळी म्हणजे काही चाळे करू दिले आणि गुड न्यूज कसली आली. अरे गुड न्यूज नाही म्हणजे गुड न्यूज म्हणजे काय आहे आपलं जे चाळ आहे ना हा. तिथं आता टॉवर उभा राहणार. वाव म्हणजे आता आपण टॉवर. हे अरे आताच तर तू म्हणालास ना की टॉवर रिस्की आहे म्हणून. अरे काय टॉवर छटकला काय तुझा. टॉवर कसा रिस्की असणार. असं काय करतोस. अरे आत्ता 2 मिनिटापूर्वी म्हणाला नाहीस का तू की तो ट्विन टॉवर मोरीच्या लिकेज मुळे कोसळला. अरे काय ऍटम आहे अरे कोणाला पाहिजे तर घेऊन जा. अरे तसा नाही. अरे मोरी लीक मुळे जर टॉवर कोसळला असता तर त्या वसामा बिन लादेनला काय गोट्या खेळले म्हणून गोळ्या घातल्या काय. पप्पी घेऊन टाकणार चाटकान. इतकी नाही सोपी. असं आधी घर हं. बाकी थांब टॉवर. असं हिला चाळी मंदीच घेऊन जातो चाल. जोरदार काय झालं पाहिजे त्या जोडीसाठी. वा 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 वा. ही तुमची आगळी वेगळी प्रेम कहाणी कशी वाटली बघूयात परीक्षकांना. स्वप्नील सर. शर्मिष्ठा आणि मंगेश खूप मजा आली. खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. मंगेश तुझं बेअरिंग फार इंटरेस्टिंग आणि मजेशीर होतं. त्यातला काल तो सॉलिड आवडला. सुपर होता काल तो. आणि खूप मजा आली. आणि शर्मिष्ठाने त्याचा कॉन्ट्रास्ट मेंटेन केला. ऑल इन ऑल अ व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू. थँक्यू थँक्यू. हो अश्विनी मॅम. मंगेश आणि शर्मिष्ठा गेल्या वेळेला सुद्धा शेवटचा परफॉर्मन्स तुमचाच होता. त्याच्यामुळे घरी जाताना आठवण राहते की खूप चांगला परफॉर्मन्स आणि खूप असं एक सुंदरसं स्माइल घेऊन प्रत्येक जण घरी जातात. तसा हा परफॉर्मन्स होता. मला खूप आवडला. स्वप्नील सर किती गुण. 9 गुण. आणि अश्विनी मॅम 9 गुण. एकूण 18 गुण. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या जोडीसाठी. तुम्ही बसू शकता. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता वेळ आहे हे पाहण्याची की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. आणि त्याचबरोबर पाहायचंय कोण आहे मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. दोनही जोड्यांच्या नावांसाठी मी परीक्षकांना विनंती करतो प्लीज आपण मंचावरती या. तर आजची मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत. एक जोड़ी थी दीवानी सी, अच्छी कॉमेडी किया करती थी. जब भी मिलती थी मुझसे मुझसे हमेशा पूछा करती थी, हे आंबे बाजारात कधी येणार, हे आंबे बाजारात कधी येणार. आणि मी नेहमी एवढंच म्हणायचो, अच्छा परफॉर्म करके गाजवा हा सीझन, कारण जो चांगला परफॉर्मन्स करेल त्याला मिळतील आंबे 1 डझन म्हणजेच फ्रुटी. तर बघूयात मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी कोण ठरणार आहे ज्यांना 1 डझन आंबे म्हणजेच फ्रुटी मिळणार. परफॉर्मर ऑफ द वीक आहे किशोरीताई आणि संतोषजी. अहो, मॅजिकल सिंहासनाचे मानकरी आहेत किशोरी आंबे आणि संतोष पवार. प्लीज जोरदार टाळ्या.